नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, जागतिक महायुद्धे आणि भारत या प्रकरणाच्या अंतर्गत आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची कारण आपण अभ्यासली। त्याचबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामधील महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या घटनांचा सुद्धा आपण सविस्तरपणे अभ्यास केला। या व्हिडिओमध्ये आपण दुसरे महायुद्ध आणि भारत त्याचबरोबर या महायुद्धाचे भारतावरील परिणाम सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी बघूया की जर्मनी व भारत या दोन देशांमधला राष्ट्रवाद आणि त्या राष्ट्रवादामधला फरक। मित्रांनो, जर्मनी हा देश राष्ट्रवादी स्वरूपाचा होता, त्याचबरोबर भारत सुद्धा राष्ट्रवादीच होता, कारण भारतावर सुद्धा राष्ट्रवादाचा विलक्षण स्वरूपाचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं। परंतु या दोन देशांमधील राष्ट्रवादांमध्ये एक मूलभूत स्वरूपाचा फरक होता आणि तोच फरक आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यासणार आहोत। जर्मनीचा राष्ट्रवाद हा विस्तारवादी स्वरूपाचा होता आणि या विस्तारवादी धोरणानुसार इतर प्रदेशांवर आक्रमण करणे आणि तो आक्रमण करून आपल्या घशाखाली घालणे हा राष्ट्रवाद जर्मनीचा होता। या उलट भारताचा राष्ट्रवाद मात्र आपल्या पायातील गुलामीच्या ज्या शृंखला आहेत त्या शृंखला तोडण्यासाठीचा राष्ट्रवाद होता। त्याचबरोबर इतर प्रदेशांवर आपलं वर्चस्व असलं पाहिजे ही भावना जर्मनीची होती आणि त्यालाच तो राष्ट्रवाद समजत होता। या उलट भारतामध्येच नव्हे तर जगभर लोकशाहीचा प्रभाव किंवा लोकशाहीचं वर्चस्व राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या विचारसरणीने भारताचा राष्ट्रवाद भारलेला होता। त्याचबरोबर जर्मनी या देशाला आपण बलिष्ठ झालो पाहिजे असं वाटत होतं आणि त्यासाठी इतर देशांवर जर्मनी आक्रमण करत होता। या विरुद्ध भारत जिथे जिथे लोकशाहीचे लढे सुरू असतील त्या त्या ठिकाणी मदत करण्याचं काम भारताने केलेलं आहे। जसं की ॲबेसिनिया, त्याचबरोबर स्पेन आणि चीन या देशांमध्ये ज्यावेळेस लोकशाहीचे लढे लढले गेले त्यावेळेस या देशांनी भारताने या देशांच्या लोकशाहीसाठी किंवा त्याच्या संरक्षणासाठी सुश्रूषा पथके, त्याचबरोबर अन्नधान्य आणि स्वयंसेवक यासारख्या गोष्टींची मदत केली। त्याचबरोबर जर्मनीचा राष्ट्रवाद हा वंशभेदाने भरलेला होता आणि मग त्याच आधारे हिटलरने लाखो ज्यूंची हत्या केली। या उलट भारतामध्ये मात्र अनेक धर्म, वंश, जाती आणि भाषिक लोक एकत्र राहतात। वेगवेगळे जरी असले भाषिक किंवा धर्माच्या आधारावर तरी सुद्धा एकत्र राहतात, गुणगोविंदाने राहतात आणि हेच भारताच्या राष्ट्रवादाचं एक रहस्य आहे। या साऱ्या फरकावरून आपल्याला जर्मनी आणि भारतीय राष्ट्रवाद याच्यामधला फरक दिसून येईल। मित्रांनो, पुढील घटकाकडे आपण जाऊया। 8.3.2 यानुसार दुसरे महायुद्ध आणि भारत यासंबंधी आपण सविस्तर अभ्यास करू। त्याच्यामध्ये बघूया आपण की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकांचे योगदान। सप्टेंबर 1939 ते 1945 या दीर्घ कालावधीमध्ये दुसरं महायुद्ध लढल्या गेलं आणि मग या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी परस्पर भारत आमच्या बाजूने आहे अशा प्रकारची घोषणा केली आणि भारत एक ब्रिटिशांची वसाहत असल्यामुळे साहजिकच भारताला या युद्धामध्ये सामील व्हावं लागलं आणि सुरुवातीला केवळ जर्मनी आणि इंग्लंड आणि फ्रान्स विरुद्ध जर्मनी व इटली अशासारखं जे युद्धाचं स्वरूप होतं ते युद्धाचं स्वरूप आता व्यापक बनलं आणि इंग्लंडच्या बाजूने भारताला सुद्धा याच्यामध्ये सामील करून घेतलं। अर्थात जगातील अनेक देश या महायुद्धामध्ये सामील झालेले होते आणि मग भारताला सुद्धा यामध्ये सामील व्हावं लागलं आणि भारत इंग्लंडच्या बाजूने परस्पर सामील झाल्याची घोषणा इंग्लंडकडून केल्या गेली। आणि मग त्यानुसार
जे भारतीय सैन्य होतं ते ब्रिटनकडून लढलं आणि भारतीय सैन्य वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन सुद्धा लढलेलं आहे. त्याच्यामध्ये इराण, इराक, उत्तर आफ्रिका, त्याचबरोबर ग्रीस, याशिवाय ब्रह्मदेश, मलाया अशासारख्या देशांमध्ये भारतीय सैनिकांना जावं लागलं आणि युद्ध लढावं लागलं. म्हणजे एक प्रकारे दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकांचं सुद्धा इंग्लंडच्या विजयामध्ये किंवा दोस्त राष्ट्रांच्या विजयामध्ये मोठ्या प्रकारचं योगदान आहे. एवढंच नाही तर इंडोनेशिया, चीन अशासारखे जे देश आहेत, त्याचबरोबर मलाया यासारख्या देशांमध्ये युद्ध संपल्यानंतर त्या ठिकाणी या देशांची पुनर्रचना करण्यासाठी सुद्धा भारतीय सैनिकांनी आपलं महत्त्वपूर्ण स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे. केवळ युद्धकाळातच नव्हे तर युद्ध झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं योगदान भारतीय सैन्याने दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघतो की भारतीय वायुसेना आणि नौसेनेचा सुद्धा महायुद्धामध्ये सहभाग होता. खरं तर या महायुद्धामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे की भारत ही एक वसाहत होता आणि या भारताच्या भूमीचा वापर हा इंग्लंडने मोठ्या प्रमाणात केला. केवळ भारतीय भूमीचाच नव्हे तर भारतीय मनुष्यबळ आणि आर्थिक बाबी याचा सुद्धा वापर या महायुद्धामध्ये करण्यात आलेला आहे. आणि मग त्यानुसार केवळ भूदलच नव्हे तर नौसेना आणि वायुसेना यांचा सुद्धा उपयोग ब्रिटिश सरकारने करून घेतला. आणि मग त्यानुसार आसाम आणि ब्रह्मदेश अशा ठिकाणी जे काही लढाई झाली त्या लढाईमध्ये वायुसेनेने, भारतीय वायुसेनेने उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली आणि त्याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा सारख्या ठिकाणी सुद्धा भारतीय नौसेनेने ब्रिटिशांना विजय मिळवून दिला. एक प्रकारे या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं गेलं. खरं तर या महायुद्धामध्ये इतर देशांसोबत भारताचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता, कुठल्याही प्रकारचा राग नव्हता किंवा कुठल्याही प्रकारचं भांडण सुद्धा नव्हतं. परंतु ब्रिटिशांच्या या साम्राज्यवादी धोरणामुळे एक प्रकारे भारतीय सैनिकांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं गेलं आणि भारतीय सैनिकांचा या ठिकाणी विजयासाठी वापर केला गेला. त्यानंतर भारताला एक पुरवठा करणारी वसाहत म्हणून वापर केला गेला. भारत एक पुरवठा करणारी वसाहत म्हणून ब्रिटिशांनी भारताकडे बघितलं. मित्रांनो, या महायुद्धाच्या दरम्यान दोस्त राष्ट्रांना अनेक प्रकारच्या गोष्टींचा पुरवठा, वस्तूंचा पुरवठा भारताकडून केला गेला. आणि मग त्यासाठी औद्योगिक उत्पादनं जी आहेत ती औद्योगिक उत्पादनं भारताकडून पुरवल्या गेली. त्याचे कारखाने भारतामध्ये निर्माण केले गेले. याचबरोबर कपडे, जीवनावश्यक स्वरूपाची सामग्री याचा पुरवठा जो आहे तो पुरवठा करणारा देश म्हणून ब्रिटिशांनी इंग्लंडकडे बघितलं. या महायुद्धाच्या दरम्यान भारताने ब्रिटिशांना आणि त्याचबरोबर दोस्त राष्ट्रांना ज्या वस्तू पाठवल्या त्या वस्तूंची यादीसुद्धा खूप मोठी आहे. या महायुद्धामध्ये युद्धासाठी लागणारं साहित्य जसं की सुरुंग, त्याचबरोबर रणगाडे, रणगाड्यांबरोबर जहाज दुरुस्ती, पोलादी नळ, रेल्वे व रेल्वे रूळ बांधणीसाठी लागणारं साहित्य, त्याचबरोबर रेल्वे डबे, लाकूड, याशिवाय तारायंत्रांचे खांब, युद्धनौका, बोटी, अन्नधान्य, याचबरोबर कापड, तंबू, बूट, औषधी, स्फोटके, त्याचबरोबर दारुगोळा अशा सारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा हा भारताकडून दोस्त राष्ट्रांना, विशेषतः इंग्लंडला करण्यात आला. आणि मग या सर्व बाबी ज्या आहेत ह्या बाबी पुरवण्यासाठी आवश्यक असणारे जे कारखाने आहेत हे कारखाने सुद्धा ब्रिटिशांनी भारतामध्ये उभारले आणि अशा प्रकारे आर्थिक ताण जो आहे तो सुद्धा भारतावर या ठिकाणी आला. तर मित्रांनो, या दुसऱ्या महायुद्ध आणि भारत याच्यामधला जो परस्पर संबंध आहे तो 8.3.2 अंतर्गत आपण सविस्तर अभ्यास करत आहोत. त्याच्यापैकी पहिला परिणाम बघू आपण, लष्करी परिणाम. मित्रांनो, भारतावर दुसऱ्या महायुद्धाचा लष्करी परिणाम नेमका काय झाला ते आपण या ठिकाणी बघू. या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज होती, त्याचबरोबर पैशांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गरज होती. आणि म्हणून
भारताच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लष्कराची भरती जी आहे ती भरती ब्रिटिशांनी केली आणि भारतीय लोकांना सैनिक म्हणून युद्धासाठी जावं लागलं। एवढंच नाही तर सक्तीची लष्कर भरती करून लोकांना, भारतीय तरुणांना लष्करामध्ये सामील केलं गेलं आणि त्यांना युद्ध लढावं लागलं। याचबरोबर दुसरा परिणाम तो म्हणजे आर्थिक परिणाम। मित्रांनो, या महायुद्धामध्ये लष्कराबरोबर आर्थिक बाबी ज्या आहेत त्या सुद्धा जवळ असणं गरजेचं होतं आणि हा जो पैसा आहे तो पैसा उभारण्यासाठी ब्रिटिशांनी आता भारतीय ज्या वस्तू आहेत या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर लादले आणि मग व्यापारी असतील, उद्योग असतील, या व्यापारावर आणि उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात कर जो आहे तो कर लावण्यात आला। एवढंच नाही तर त्या करावर वाढ सुद्धा करण्यात आली। विशेषतः जीवनावश्यक असणाऱ्या ज्या वस्तू आहे या वस्तूंची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आणि एक प्रकारे भारतामध्ये महागाईचं सत्र जे आहे ते सत्र सुरू झालं। त्याचबरोबर औद्योगिक मंदी सुद्धा आली आणि त्याच्यामुळे भारतावर एक प्रकारचं आर्थिक संकट जे आहे ते संकट आलं। म्हणजे महायुद्धाचा हा आर्थिक स्वरूपाचा परिणाम जो आहे तो परिणाम भारताला भोगावा लागला। आता या ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनता जी आहे ती जनता पेटली। खरं तर ही भारतावर आर्थिक आरिष्ट्याची जी परिस्थिती आलेली होती त्याला ब्रिटिश सत्ता कारणीभूत होती। कारण ब्रिटिशांचं जे शोषक धोरण आहे त्या शोषक धोरणामुळेच भारताला या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे याची जाणीव आता भारतीय शेतकऱ्यांना, कामगारांना आणि मध्यमवर्गीय लोकांना झालेली होती। आणि म्हणून या ब्रिटिश सत्तेविरुद्ध हे जे वेगवेगळे घटक आहेत हे घटक एकत्रित आले आणि या सत्तेविरुद्ध सामील झाले। मित्रांनो, याच वेळेस व्हाईसरॉयची घोषणा, मगाशी सांगितल्याप्रमाणे की सप्टेंबर 1939 मध्ये या महायुद्धाला सुरुवात झाली आणि या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर जगातील जे विविध देशांचे दोन गट आहेत हे दोन गट परस्परांविरुद्ध लढायला लागले। जर्मनी फ्रान्स, माफ करा, इंग्लंड फ्रान्स विरुद्ध जर्मनी इटली अशा प्रकारचे हे प्रमुख दोन गट, दोन देशांचे गट। परंतु नंतर मात्र याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप व्यापक बनलं आणि याच्यामध्ये भारताला सुद्धा सामील करून घेण्यात आलं। खरं तर भारत या युद्धामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहे की नाही याचा कुठल्याही प्रकारचा विचारविमर्श न करता किंवा भारतीय नेत्यांबरोबर कुठल्याही प्रकारची चर्चा न करता परस्पर तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी जाहीर करून टाकलं की भारत इंग्लंडच्या बाजूने महायुद्धामध्ये उतरलेला आहे। आणि ही घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय सभेचा या महायुद्धासंबंधीचा नेमका दृष्टिकोन कोणता होता ते सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेऊ। खरं तर लिनलिथगोने जी काही परस्पर घोषणा करून टाकली होती त्या घोषणेचा सर्वप्रथम राष्ट्रीय सभेने निषेध केला आणि पुढे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की ज्याप्रमाणे जर्मनी आणि इटली यांनी जो आक्रमक साम्राज्यवाद या ठिकाणी चालवलेला आहे त्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि त्याचबरोबर इंग्लंडसारख्या साम्राज्यवादी देशाचा सुद्धा आम्ही निषेधच करतो। अशा प्रकारे राष्ट्रीय सभेने आपली भूमिका मांडली। त्यावर इंग्लंडने उत्तर दिलं की लोकशाहीच्या साठी किंवा लोकशाहीच्या रक्षणासाठीच आम्ही या महायुद्धामध्ये उतरलेलो आहोत। ही बातमी सांगितल्यानंतर किंवा ही घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय सभेने म्हटलं की जर तुम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी महायुद्धामध्ये उतरत असाल तर पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य द्यावं। स्वतंत्र भारत हा निसंशय जर्मनीच्या विरोधात इंग्लंडला आणि दोस्त राष्ट्रांना मदत करेल आणि जर हे साम्राज्यवाद तुमचा कायम असेल आणि भारताला जर स्वातंत्र्य देत नसाल तर आम्ही या महायुद्धामध्ये सामील होत नाही आणि कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही। यावर व्हाईसरॉयनी उत्तर दिलं की जोपर्यंत हे महायुद्ध सुरू आहे तोपर्यंत भारताच्या स्वातंत्र्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येणार नाही आणि म्हणून यावर राष्ट्रीय सभेने उत्तर दिलं की जोपर्यंत हे महायुद्ध सुरू आहे आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या निर्णयाबद्दल बोलल्या जात नाही तोपर्यंत भारत सुद्धा महायुद्धामध्ये मदत करणार नाही। अशा प्रकारची भूमिका ही राष्ट्रीय सभेची होती। त्यानंतर आझाद हिंद सेनेची नेमकी भूमिका काय महायुद्धाच्या संदर्भात ते सुद्धा आपण बघू। भारताच्या पूर्व सीमेवर असणारे जे काही राज्य आहेत या राज्यांवर
या राज्यांच्या समोर एक प्रकारे सैनिक उभे ठाकलेले होते. असे ते हजारो सैनिक होते आणि हे सैनिक ब्रिटिशांच्या विरोधात लढणार होते. मग हे सैनिक कोण होते? तर ते भारतीय सैनिक होते आणि ब्रिटिशांच्या विरोधात ते उभे राहिले होते. ते सेना होती आझाद हिंद सेना आणि याचं नेतृत्व करत होते सुभाषचंद्र बोस. मित्रांनो, इंग्लंड हा महायुद्धामध्ये गुंतलेला असल्यामुळे आपण देशभर प्रखर जनआंदोलन उभारलं पाहिजे. प्रसंगी आपण शत्रूंची म्हणजे इंग्लंडच्या शत्रूंची मदत सुद्धा घेतली पाहिजे. यातूनच आझाद हिंद सेनेने जपानच्या मदतीने ही आझाद हिंद सेना उभारलेली होती आणि ही आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या विरोधात उभी राहून धडा शिकवण्याचं काम ब्रिटिशांना करत होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये शर्थीचे प्रयत्न या आझाद हिंद सेनेने केलेले आहेत आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये आझाद हिंद सेनेचं आणि सुभाषचंद्र बोस यांचं सुद्धा महत्त्वपूर्ण स्वरूपाचं योगदान आहे. शेवटी भारताला स्वातंत्र्य. मित्रांनो, ऑगस्ट 1945 मध्ये महायुद्धाला पूर्णविराम मिळाला आणि इंग्लंडला विजय प्राप्त झाला. जरी इंग्लंड विजय मिळवलेला असला तरी सुद्धा इंग्लंड आता क्षीण झालेला होता. त्याची जी शक्ती आहे ती शक्ती क्षीण झालेली होती. भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावर जो ब्रिटिशांचा दरारा होता तो दरारा आता नाहीसा झालेला होता आणि आपण जास्त वेळ या भारतामध्ये राहू शकत नाही किंवा आपले पाय घट्ट रोवू शकत नाही याची जाणीव आता ब्रिटिशांना झालेली होती. आणि म्हणूनच यातून पुढे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं आणि भारत हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यानंतर युनोची निर्मिती, त्याच्यामध्ये भारताचं योगदान. मित्रांनो, या महायुद्धांमध्ये म्हणजे पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल, या दोन्ही महायुद्धामध्ये जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. जागतिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एखादी कुठली तरी यंत्रणा असावी या हेतूने पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला. त्याला अपयश आलं म्हणून दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारची भयंकर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यात आली. मित्रांनो, ही संघटना स्थापन होण्यामागे भारताने सुद्धा महत्त्वपूर्ण स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे आणि अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताचा नेमका सहभाग कशा प्रकारचा होता याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आशिया आणि आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू.